हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आपला श्रावण महिना जो आहे तो चालू झालेला आहे. म्हणजे दीप अमावस्येपासून कालपासूनच आपला जो श्रावण महिना आहे तो चालू झाला आहे. पण हिंदी सायडर लोकांचा श्रावण महिना जो आहे तर तो बघा गुरुपौर्णिमेपासूनच चालू झाला. आणि हा जो व्हिडिओ आहे तर हा आहे 23 तारखेचा, म्हणजे 23 जुलैचा, परवाच्या दिवशीचा. तर बघा 23 जुलैला ना पार्थिव शिवलिंगाचं पूजन होतं. बऱ्याच लोकांना माहिती असेल बघा, आस्था चॅनलवर प्रदीप मिश्रा म्हणून एक कथावाचक पंडित आहेत, तर ते कथा वाचतात. तर तेच बघा प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये जी शिवरात्री येते तर त्या शिवरात्रीला ऑनलाईन ना पार्थिव शिवलिंगाचं पूजन करतात. आणि बरेच लोक बघा करतसुद्धा असतील, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बघा त्यांचं ना आता जे म्हणजे शिवमहापुरांची कथा वगैरे वाचतात, तर त्यामुळे बघा बऱ्याच लोकांना ना त्यांच्या आजारपणामध्ये किंवा त्यांचे जे जे काही प्रॉब्लेम्स असतात तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये ना त्यांना आराम लागतो. तर त्यामुळे बघा म्हणजे सध्या शिवमहापुरांचं आणि जे प्रदीप मिश्रा आहेत तर त्यांची जी कथा वगैरे आहे तर ती बघा बरीच अशी फेमस आहे. तर त्यामुळे बरेच लोक त्यांना ओळखतसुद्धा असतील. आणि बरेच जे लोक आहेत तर त्यांचं हे जे त्यांनी सांगितलेलं पार्थिव शिवलिंगाचं जे पूजन आहे तर ते महाशिवरात्रीला म्हणजे श्रावण महिन्याच्या महाशिवरात्रीला करतसुद्धा असतील. तर तेच आज मी करणार आहे. मागच्या वर्षीसुद्धा मी केलेलं होतं आणि यावर्षीसुद्धा करणार आहे. तर त्याचीच तयारी ना इथे माझी चालू आहे. तर त्याच्यासाठी बघा झाडांच्या कुंड्यामध्ये जी माती असते ना तर ती माती मी घेऊन आलेली आणि दुपारीच त्याची जी शिवपिंडी असते तर ते बनवून ठेवली. कारण ऐन वेळेवर मग ना आपण काहीच करू शकत नाही, कारण ऑनलाईन पूजा चालू झाली की लगेच त्यांचं सोबतच्या सोबत सगळं चालतं. तर त्यामुळे ना शिवपिंडी मी आधीच बनवून ठेवली आणि दुपारच्याच वेळेला सगळी जी पूजेची तयारी आहे तर ती तयारीसुद्धा करून ठेवली. कारण बघा सामान ना इतकं सगळं लागतं. आणि या पार्थिव शिवलिंगाचे जे पूजन आहे तर त्यासाठी जी पूजन सामग्री लागते तर ती सामग्री प्रत्येक सामग्री आपल्याकडे मिळेलच असं नाही. तर त्यामुळे मग ना मार्केटला जाऊन लगेचच हे जे सगळं सामान आहे तर ते सुद्धा मी घेऊन आलेली. त्यामध्ये बघा मिरी आहे, लवंग आहे, विलायची आहे, धतुरा, बेलपत्र, शमीपत्र, गुलाबाची फुलं आणि सोबतच असं बरंचसं अबीर, गुलाल, चंदन, पिवळा चंदन, असं काय काय साहित्य तिथे लागतं. तर सगळं जे साहित्य आहे तर ते गोळा करताच होते. तर त्यामुळे ना दुपारपासूनच मी तयारी करणं म्हणजे चालू केलेलं. त्यामध्ये बघा 108 तांदळाचे दाणे आणि 21 गव्हाचे दाणे, 21 मिरे, तर असं बरंचसं काय काय साहित्य लागणार होतं तर ते साहित्य इथे गोळा करणं माझं चालू आहे. तर लहान सहान जे पूजेचं साहित्य गोळा करायचं होतं तर ते सगळं ना म्हणजे थाळीमध्ये सजवून घेतलं. आणि त्यानंतर मग पंचामृताची तयारी माझी चालू आहे. तर बघा पंचामृताचं जे द्रव्य असतं तर ते 5 ठिकाणी वेगवेगळं घेतलं आणि एका ठिकाणी पंचामृतसुद्धा बनवून घेतला. कारण बघा ते जेव्हा म्हणजे आंघोळ घालतात शिवपिंडीवर तर 5 द्रव्यांनी वेगवेगळी आंघोळ घालतात आणि मग पंचामृताने वेगळी आंघोळ घालतात. तर मागच्या वर्षी बघा पूजेला बसली ना त्यावेळेला माझी ना आफतच झाली, कारण मी सगळं असं पंचामृत एकत्रच बनवलेलं होतं आणि जे 5 द्रव्य वेगवेगळे ठेवायचे होते तर ते काही ठेवलेले नव्हते. तर त्यामुळे यावर्षी ना लक्षात होतं म्हणून ते 5 द्रव्य वेगळे ठेवले आणि पंचामृत वेगळा बनवलेला. तर पंचामृताची तयारी झालेली. आणि त्यानंतर मग बघा विड्याची पानं, धतुरे, 7 गुलाबाचे फुलं, 7 बेलपत्र, 7 शमीपत्र आणि 5 प्रकारचे फळं, मिठाई, तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा लागणार होत्या. तर ह्यासुद्धा पूजेला बघा 6, 6:15च्या दरम्यानच मी ना तयारी करणं चालू करून दिलं. कारण मग एक सामान सगळं आपल्याला गोळा करायचं आहे. आणि जेव्हा ऑनलाईन पूजा चालू असते तर त्यावेळेला बघा ते सोबतच्या सोबतच लगेचच असं ना एकावर एक सांगतात. तर त्यामुळे मग तुमच्याकडे एवढा वेळ नसतो की तुम्ही साधन साहित्य गोळा करू शकाल. त्यामुळे मग सगळं जे साहित्य आहे तर ते मी असं जवळ करून ठेवून दिलं. बाहेर छान अशी ज्या ठिकाणी पूजा ठेवायची होती तर तिथे ना कपडा फिरवून घेतला, रांगोळी काढली, चौरंग अंथरला, चौरंगावर पांढऱ्या रंगाचा कपडा अंथरला. कारण शिवजींचं पूजन आहे तर त्यामुळे पांढरं जे वस्त्र आहे तर तेच महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरलं. त्यानंतर मी सुद्धा माझे कपडे चेंज करून घेतले. मीही पांढऱ्याच रंगाची साडी घातली, कारण शिवपूजेमध्ये पांढऱ्या वस्त्राला जास्त महत्त्व असतं. तर त्यामुळे आणि त्यानंतर बघा ऑनलाईन पूजा जी आहे ती चालू झालेली आहे.
सायंकाळच्या वेळेला आस्था चॅनलवर 7 वाजेपासून 8 वाजेपर्यंत ऑनलाईन पूजा म्हणजे प्रत्येकच वर्षी होते बघा. हिंदी साईड लोकांचा श्रावण चालू झाला आणि त्यानंतर ना जी शिवरात्री पडते म्हणजे बघा प्रत्येकच महिन्याला शिवरात्री येते, मासिक शिवरात्री. तर त्या शिवरात्रीला, श्रावण महिन्याच्या शिवरात्रीला ते ना ऑनलाईन पूजा करतात. तर त्यांच्या त्याच्याने बघा आपल्याकडून सुद्धा पार्थिव शिवलिंगाची जी पूजा आहे तर ती होऊन जाते. आणि असं म्हणतात की श्रावण महिन्याच्या शिवरात्रीला जो कोणी पार्थिव शिवलिंगाचं पूजन करेल तर त्या व्यक्तीला करोडो शिवलिंग पूजण्याचं जे पुण्य आहे तर ते लाभतं. तर त्यामुळे मग मागच्या वर्षीसुद्धा मी ही पूजा केलेली होती आणि म्हटलं यावर्षीसुद्धा करायची. तर तीच पूजा बघा इथे माझी चालू आहे. आणि खरं सांगते ना, इतक्या छान पद्धतीने ते पूजा करून घेतात. अगदी विधी विधानाने आणि षोडशोपचार जी पूजा आहे तर ती करून घेतात. तर आधी बघा दिव्याचं पूजन करून घेतात, त्यानंतर मग गणेश पूजन करून घेतात. आणि गणेश पूजनामध्ये सुद्धा विधिवत रूपाने जशा प्रकारे पूजा केली जाते अगदी त्याच प्रकारे पूजा करतात. भूमीची सुद्धा पूजा करून घेतात. तर अशीच बघा इथे ना आमची जी पूजा आहे तर ती चालू आहे. आधी गणेशांचं छान पाण्याने, पंचामृताचं जे द्रव्य आहे तर त्याच्याने सगळा असा छान अभिषेक करून घेतला. आणि त्यानंतर धूप दीप या सगळ्या गोष्टीने आधी गणेशांना ओवाळून घेतलं. भूमीचं सुद्धा पूजन झालं, दिव्याचं सुद्धा पूजन म्हणजे दिव्याचं पूजन सगळ्यात आधीच करून घेतलं. त्यानंतर मग गणेशांचं पूजन, त्यानंतर मग भूमीचं पूजन आणि त्यानंतर मग जी सुरुवात आहे ती केलेली आहे शिवपिंडीच्या अभिषेकासाठी. तर बघा दुपारच्याच वेळेला ना ही जी मातेची शिवपिंडी आहे तर ती मी बनवून ठेवलेली. घरी बघा कुंड्या वगैरे असतात, कुंड्यामध्ये छान अशी माती असते. तर तिथलीच माती मी घेतली आणि त्याचंच पार्थिव शिवलिंग जे आहे तर ते मी बनवून घेतलेलं. तर इथे शिवपिंडीवर सुद्धा अभिषेकाची तयारी बघा आमची चालू आहे. तर आधी छान असा अक्षताने आणि त्यानंतर फुलाने, नंतर मग साध्या पाण्याने आणि दुधाने, पुन्हा आणखी साध्या पाण्याने, मग दह्याने, मग पुन्हा साध्या पाण्याने, नंतर मग तुपाने, शहदाने, साध्या पाण्याने अशा प्रकारे अभिषेक इथे घालणं चालू आहे. सोबतच बघा साखरेचा सुद्धा अभिषेक त्यांनी घालायला सांगितला. आणि बघा खरं सांगते अशा प्रकारे जेव्हा घरामध्ये पूजा होतात ना तर घरातलं जे वातावरण आहे ना तर ते इतकं छान पवित्र आणि प्रसन्न वाटतं. आणि अशा प्रकारचे जेव्हा म्हणजे आपण पूजा करतो तर बघा पूजा पाठ किंवा जेही आपण धार्मिक कृत्य करतो तर ते कधीही वाया जात नाही. त्याचं कुठे ना कुठे आपल्याला पुण्य मिळतंच. आणि पुण्य मिळावं या उद्देशाने खरं म्हटलं तर कधी पूजाच करायची नाही. एक आपल्या मनाला शांती मिळावी, घरातलं वातावरण छान असं प्रसन्न राहावं, सगळे सुखी राहावे, सगळे खुश राहावे याच उद्देशाने माणसाने नेहमी पूजा करावी. तर तीच बघा पूजा ना इथे आमची चालू आहे. तर सगळं असं छान जे पूजेचं साहित्य गोळा केलेलं होतं, अबीर, गुलाल, भस्म, एक म्हणजे बघा काळी तीळ वगैरे त्यांनी सांगितलेली, काळे मिरे सांगितलेले, लवंग, विलायची, कमळगट्ट्याचे 5 दाणे, गहू, तांदूळ, तर गव्हाचे बघा 21 दाणे होते, तांदळाचे 108 दाणे. तर असं सगळं जे साहित्य आहे तर ते इथे ना शिवपिंडीवर अर्पण केलं. सोबतच गुलाबाचे फुलं, विड्याची पानं आणि आधामधामध्ये बघा मग त्यांचे तेच जे काही मंत्रोच्चारण वगैरे असतात तर त्यांचे जे ब्राह्मण आहेत त्यांच्यातर्फे ते बोलणं चालू होतं. आणि तिथे ते प्रदीप मिश्रा जे आहे तर त्यांचं पार्थिव शिवलिंगावर पूजन चालू. आणि टी व्हीवर बघू मग आम्हीसुद्धा बघा पूजन करून घेतलं. सगळं पूजन आटोपलं. 1 तासाचा पूजाविधीचा हा कार्यक्रम होता. त्यानंतर मग महादेवांची जी आरती आहे तर ती आरती इथे आमची चालू आहे. आणि बघा खरंच सांगते ना इतकं छान वाटलं ही जी पूजा आहे ती करून. आरत्या वगैरे आटोपल्या आणि त्याच्यानंतर बघा क्षमा प्रार्थना आणि त्यानंतर मग पूजा आटोपली की त्याच्यानंतर मग जो विसर्जनाचा कार्यक्रम आहे तर तो विसर्जन बघा घरीच एका पात्रामध्ये पाणी घेतलं आम्ही, त्यामध्ये विसर्जन केलं आणि हे जे पाणी आहे तर ते झाडांच्या कुंड्यांना घातलं. तर अशा प्रकारे बघा ऑनलाईन जी पूजा आहे पार्थिव शिवपिंडीची तर ती आम्ही केली. सगळी पूजा आटोपली, विसर्जन झालं. त्यानंतर मग क्षमा प्रार्थना करून घेतली, कारण कळत नकळत आपल्याकडून ना बऱ्याच चुका होतात. तर त्यामुळे क्षमा प्रार्थनासुद्धा करून घेतली. तर अशा प्रकारे पार्थिव शिवलिंगाचं जे पूजन आहे तर ते आम्ही काल केलेलं. काल म्हणजे परवाच्या दिवशी 23 तारखेचा व्हिडिओ आहे हा तर केलेला. तर चला व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय. हर हर महादेव.